मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवरात्रीचे व्रत महात्म्य आणि अध्याय 11वा। तर सर्वांनी हे शिवरात्रीचे व्रत महात्म्य ऐकावे। तर एका जणाची कमेंट्स आलेली होती की ताई, एकमुखी रुद्राक्ष जो आहे त्याच्यावर उलटे स्वस्तिक राहते का ते सांगा। तर एकमुखी रुद्राक्षावर उलटे स्वस्तिक राहत नाही। माझ्याजवळ पण एकमुखी रुद्राक्ष आहे। तर माझ्याजवळ पण एकमुखी रुद्राक्षापासून तर संपूर्ण रुद्राक्ष मी माझ्याजवळ ठेवलेले। तर सर्वांना मी निरखून पाहिलं तर उलटे स्वस्तिक कुठंच राहत नाही। तर उलटे स्वस्तिक हे फक्त उज्जैनला महाकालेश्वराच्या मंदिरात काढलेले आहेत। तर उलटे स्वस्तिक रुद्राक्षावर राहत नाही। ते एकमुखी रुद्राक्षाचा प्रश्न जो ज्यांनी विचारला तर त्यांच्यासाठी आहे। आता काही जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई, एक तर 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे टाका। तर एक तर 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे टाकलेले आहेत। ज्यांना पारायण करायचे आहेत त्यांनी ते श्रवण करून पारायण करून पुण्यफळाची प्राप्ती करू शकतात। आणि शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा, तिकडे पण व्हिडिओ माझे चालू आहेत। तर आता आपण ऐकणार आहोत शिवरात्रीचे व्रत महात्म्य। ऋषींनी विचारले, श्री गणेशाय नमो नमः। ऋषींनी विचारले, सूतजी, शिवरात्रीचे श्रेष्ठ व्रत पूर्वी कोणी केले होते आणि या व्रताचे अज्ञानाने आचरण घडले तरी काय फल प्राप्त होते? सूत म्हणाले, ऋषींनो, मी तुम्हाला एक प्राचीन इतिहास सांगतो, त्यावरून या व्रताचे महात्म्य किती थोर आहे तुमच्या लक्षात येईल। पूर्वी एका वनात गृहद्रह नावाचा भील आपल्या कुटुंबासह राहत असे। तो बलवान, दुष्ट, क्रूरकर्मा होता। तो पशूंना मारत असे आणि चोऱ्याही करत असे। त्याने लहानपणापासून कोणतेही सत्कर्म केले नव्हते। अशा प्रकारे त्याने बराच काळ व्यतीत केला। एकदा शिवरात्रीच्या दिवशी त्याची पत्नी आणि माता पिता म्हणाली, आम्ही भुकेने व्याकुळ झालो आहोत, काहीतरी खायला आणून दे। वनात राहणाऱ्या त्या भिलेला आज शिवरात्र आहे हे कसे माहीत असणार? घरच्यांनी याचना करता धनुष्यबाण घेऊन तो घराबाहेर पडला। त्या दिवशी तो पुष्कळ भटकला पण शिकार मिळाली नाही। सूर्यास्त झाला तेव्हा आजचा दिवस व्यर्थ गेला म्हणून त्याला फार दुःख झाले। तो स्वतःशीच विचार करू लागला, आता मी काय करू, कुठे जाऊ, माझ्या आई बापाला आणि मुलाबाळांना काय खायला देऊ? माझी पत्नी गरोदर आहे, तिला खायला दिले पाहिजे, म्हणून मला शिकार घेऊनच घरी जायला हवे। विचाराच्या तंत्रीत तो एका सरोवरापाशी आला। ते स्थान पाहून त्याला हायसे वाटले। रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी येथे एकदा श्रापद येईल, ते मारूनच घरी घेऊन जावे असा विचार करून त्याने स्वतःलाच पिण्यासाठी पात्रामध्ये पाणी भरून ठेवले आणि घाटावरील बेलाच्या झाडावर चढून दबा करून बसला होता। तहानभूक विसरून श्रापदाची वाट पाहू लागला। एक प्रहर रात्रीस तहानेने व्याकुळ झालेली एक हरणी त्या सरोवरापाशी आली। तिला पाहताच भिलाला आनंद झाला। तो धनुष्यावर बाण चढवण्याची घाई करू लागला। त्या गडबडीत त्याच्या हाताच्या धक्क्याने झाडावरील काही बिल्व आणि पात्रातील थोडे पाणी खाली पडले। त्या बिल्व वृक्षाखाली ते एक प्राचीन शिवलिंग होते। ते बिल्वपत्र आणि ते पाणी शिवलिंगावर पडले। अशा प्रकारे त्या भिलाकडून शिवरात्रीची पर्वदिनी रात्रसमयी पहिल्या प्रहाराची पूजा नकळत संपूर्ण झाली। त्या पूजन प्रभावाने त्याचे बरेचसे पापे तात्काळ नष्ट झाली। त्यावेळी झाडावर जी हालचाल झाली त्या आवाजाच्या रोखाने पाहिले असता हरणीला धनुष्यबाण सरसावून बसवला भील दिसला। त्याला पाहून ती भव्य कोड झाली व म्हणाली, व्याधा, तुझ्या मनात काय चालले आहे मला खरे सांग। भील म्हणाला, हरणी, आज माझे सर्व कुटुंबीय उपाशी आहेत, तुला मारून मी त्यांची भूक भागवणार आहे। त्याचे कठोर बोलणे ऐकून हरणी कासावीस झाली। काय करावे, कोठे जावे, मृत्यूनंतर माझ्या लहान लहान पाडसांची कोण काळजी घेईल असा विचार ती करू लागली। ती भिलाला म्हणाली, माझ्या व्याधा, माझ्या मांसाने तुझी आणि तुझ्या कुटुंबाची भूक भागणार असेल तर यासारखे दुसरे पुण्यकर्म नाही। त्यावेळी माझ्या देहाचा त्याग करून मी खरोखर धन्य होईल। या जगात परोपकार केल्याने जे पुण्य लाभते त्याचे वर्णन करता येत नाही। पण यावेळी माझी पिले घरी एकटीच आहेत, तू मला मारलेस तर व्याकुळ होतील, कावरी बावरी होतील, म्हणून माझी तुला अशी विनंती आहे की तू मला आता मारू नकोस। मी घरी जाऊन माझ्या बाळांना माझ्या स्वामींच्या किंवा बहिणींच्या स्वाधीन करते आणि लगेच परत येते, मग मला मार। माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव, मी सत्य तेच सांगत आहे, कारण सत्य नेहमी श्रेष्ठ असतो। सत्यामुळे भूमी स्थिर राहते, सत्यामुळे समुद्र मर्यादित उल्लंघन करत नाही, त्या सत्यामुळे पाऊस पडतो, सर्व काही सत्यातच अधिष्ठित आहे। सूत म्हणाले, ऋषींनो, हरणीने व्याधाला परोपकाराने समजवले पण तिचे म्हणणे त्याला पटले नाही। ती भयभीत होऊ लागली। व्याधा, कृपा करून मला घरी जाऊ दे, मी येथे येण्याचे तुला वचन देते। माझे वचन मी पाळले नाही तर वेदविक्रय करणाऱ्या आणि संध्या न करणाऱ्या ब्राह्मणांना, पतीची अवज्ञा करणाऱ्या स्त्रियांना, कृतज्ञपणा करणाऱ्या
शिवभिमुख होणाऱ्या, द्रोह करणाऱ्या, धर्माचे उल्लंघन करणाऱ्या स्त्रियांना, विश्वासघात आणि कपट करणाऱ्यांना जे पाप लागते ते सर्व पापे मला लागतील. हरिणीने अशी शपथ घेतली तेव्हा कोठे त्या भिलाने तिच्यावर विश्वास ठेवला. त्याने तिला घरी जाण्याची परवानगी दिली, पण ती पाणी पिऊन आपल्या घरी गेली. तोपर्यंत रात्रीचा प्रहर संपला होता. तो भिल जागरण करीत दुसऱ्या सावजांची वाट पाहू लागला. थोड्या वेळाने त्याच हरणीची धाकटी बहीण तिचा शोध घेत पाणी पिण्यासाठी त्या सरोवराला आली. तिला पाहताच भिलाला आनंद झाला. त्याने धनुष्य बाणावर बाण सोडवून नियम धरला. तेव्हा त्याच्या हाताच्या धक्क्याने पुन्हा काही बिल्वपत्र व पात्रातील पाणी खाली पडले. चढवून नियम धरला. त्याच्या हाताच्या धक्क्याने ते पाणी खाली पडले आणि न कळत दुसऱ्या प्रहाराचे शिवपूजन त्या हालचालीने हरणीचे लक्ष वेधले. एक व्याध आपल्या वध करण्यासाठी झाडावर दबा करून बसला आहे हे पाहून तिचा थरकाप उडाला. तिने व्याध आपला वध करण्यासाठी झाडावर बसला आहे हे पाहिले आणि व्याधा तू काय करत आहे? तो म्हणाला, घरी माझे कुटुंबीय भुकाने व्याकुळ झाली आहे. मी तुझे मांस खाऊ घालून त्यांना तृप्त करून. आणि त्यावर हरणी म्हणाली, व्याधा हे शरीर अनित्व आहे, याचा तुला उपयोग होणार नाही. हे ऐकून मला समाधान वाटत आहे, पण माझी तुला एक विनंती आहे. मला तू आता मारू नकोस. घरी माझे लहान लहान शावके आहेत. त्यांना पतीच्या हाती सोपवले की मला चिंता राहणार नाही. हे कार्य करूनच मी लवकर परत घरी येईल, मग मला मार. भिल म्हणाला, हरिणी तुझ्या बोलण्यावर माझा विश्वास नाही. मी तुला मारणार, तू मारायला तयार हो. हरिणी म्हणाली, व्याधा मी मरणाला घाबरत नाही. माझी अडचण तू समजून घे. मी पाडसांना पतीच्या स्वाधीन करून येते. परत येण्याचे तुला वचन देते. हे वचन मी पाळले नाही तर माझे सर्व पुण्य नष्ट होईल. इतकेच नव्हे तर स्वस्त्रीचा त्याग करून परस्त्रीमध्ये आसक्त होणाऱ्या, वैदिक धर्माचं उल्लंघन करणाऱ्या, विष्णुभक्त असून शिवनिंदा करणाऱ्या, मातापित्याचं श्राद्ध न घालणाऱ्या, आधी देऊन दुःख देऊन नंतर गोड बोलणारे जे पाप लागते ते सर्व पापे मला लागतील. तेव्हा भिलाने तिलाही घरी जाऊन परत येण्यास सांगितले. ती हरणी पाणी पिऊन आनंदाने निघून गेली. अशा प्रकारे त्या भिलाला दुसऱ्या पहरातही जागरण घडले. तिसरा पहर सुरू झाला. ती भिल सर्वात आधी गेलेल्या हरणीची उत्कंठेने वाट पाहू लागला. तिला यायला उशीर झाला म्हणून त्याला आश्चर्य वाटत होते. तेवढ्यात एक हरिण सरोवरापाशी येताना दिसले. तो चांगला दष्टपुष्ट होता. त्याला पाहून भिलाला आनंद झाला. ते सावध हाताचे जाऊ द्यायचे नाही असा विचार करून त्याने धनुष्यावर बाण चढवला. त्यावेळी धक्क्याने काही बिल्वपत्र तुटून खाली पडली आणि शिवलिंगावर पाणीही पडलं. अशा तऱ्हेने त्याला त्या समय बिल्वपत्राच्या आवाजाने झाडावरील सळसळीने हरणाचे लक्ष वेधून गेले आणि त्याला अजून तिसऱ्या प्रहाराची पूजा घडली. त्याने बाण रोखून सज्ज असलेल्या भिलाला पाहिले व म्हणाला, व्याधा तू काय करत आहेस? व्याध म्हणाला, माझ्या कुटुंबाच्या पोषणासाठी मी तुझी शिकार करणार आहे. हे ऐकून हरिण म्हणाला, व्याधा माझा धष्टपुष्ट देह तुझ्या उपयोगी पडणार म्हणून मला खरोखर आनंद वाटत आहे. कारण ज्याचा देह परोपकारासाठी उपयोगी पडत नाही त्याचे जगणे निष्फल होय. तसेच अंगी सामर्थ्य असूनही तो दुसऱ्यांना मदत करत नाही त्याचे सामर्थ्य व्यर्थ होय. अशा नतद्रष्टाला शेवटी नरकातच जावे लागते. तू माझा वध करू इच्छितोस हे मला मान्य आहे, पण मरणापूर्वी मला घरी जाण्याची अनुमती दे. मी तुझ्या शावकांना त्याच्या माताकडे सोपवतो, त्यांना धीर देतो आणि लगेच घरी परत येतो. हरणाचे बोलणे ऐकून भिल संभ्रमात पडला. तोपर्यंत हातून शिवपूजन घडल्यामुळे त्याचे बरेचसे पाप नाहीसे झाले होते आणि चित्तही शुद्ध झाले होते. तो विस्मित होऊ लागला. मृगा तू येण्यापूर्वी जे जे येथे आले ते सर्व तुझ्यासारखे बोलून परत गेले. त्याच्यापैकी अजूनही कोणी परत आले नाही. आपल्यावरचे प्राण संकट जाणून ते तसेच खोटे बोलत आहेस. मी तुला जाण्याची परवानगी दिली की तू निघून जाशील, मग तू फिरकणारही नाही. अशा प्रकारे मी सर्वांवर दया दाखवू लागलो तर मला जागायलाच नको. त्यावर हरिण म्हणाली, व्याधा हे सर्व ब्रह्मांड सत्याचा भक्कम आधारावरच टिकून आहे. त्यामुळे जो कोणी स्वतःची कंचित स्वार्थासाठी खोटे बोलतो त्याचे पुण्य तो क्षणातच नाहीसे होते. हे सर्व माहीत असताना मी असत्य बोलण्याचे धाडस कसे करीन? तरी माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास नसेल तर मी शपथ घेतो की तुला दिसलेल्या वचनानुसार मी परत आलो नाही तर सायंकाळी मैथून करणाऱ्याला, शिवरात्रीच्या दिवशी जेवणाऱ्याला, खोटी साक्ष देणाऱ्याला, दुसऱ्याची संपत्ती हडप करणाऱ्याला, संध्या न करणाऱ्याला, ब्राह्मणाला, शिवभजन न करणाऱ्याला, समर्थ असूनही उपकार न करणाऱ्याला, पर्वकाळी श्रीफल तोडणाऱ्याला, भक्षण करणाऱ्याला, भस्म धारण न करता, शिवपूजन न करता भोजन करणाऱ्याला जे पाप लागते ते सर्व पातक मला लागेल. हरणीची प्रतिज्ञा घेऊन भिलाने त्याला घरी जाऊन लवकर परत येण्यास सांगितले. ती हरिण पाणी पिऊन आपल्या निवासस्थानी गेली. तो मृग आधीच्या 2 हरणींचे पती होता.
ते दोघे आपल्या निवासस्थानी एकत्र जमले. त्यांनी आपापली हकीकत सांगितली व प्रतिज्ञारूपी पाशांनी बांधले. व्याधाला दिलेले वचन पाळले. त्यांना भाग होते म्हणून त्यांनी आपल्या शावकांना धीर दिला. योग्य त्या सूचना देऊन त्यांचे सांत्वन केले. मग त्या व्याधापाशी जाण्यास निघाल्या. तेव्हा ज्येष्ठ हरणी आपल्या पतीला उद्देशून म्हणाली, नाथ, तुमच्याशिवाय ही लहान पाळशे कशी राहणार? त्याचे संगोपन आणि संरक्षण कोण करणार? म्हणून मी तुम्ही धाकटीसह येथेच राहतो. आपल्या बाळाची काळजी घ्या. या व्याधाला सर्वप्रथम मीच वचन दिले आहे म्हणून मी एकटीनेच त्याच्यापाशी जाणे योग्य होय. त्यावर दुसरी हरणी म्हणाली, ताई, तुझा विचार मला अजिबात मान्य नाही. मी धाकटी असून तुझी सेविका आहे म्हणून मला त्याच्यापाशी जाऊ दे. तुम्ही दोघं येथेच राहा. याचे मनोगत करून हरिण म्हणाला, खऱ्या अर्थाने माताच आपल्या अभिकारांचे नीट संगोपन करते म्हणून तुम्ही दोघांनी येथे राहा. मी एकटाच जातो. ते ऐकून दोघांच्या डोळ्यात पाणी आले आणि आम्ही विधवा होऊन जगू शकत नाही, धर्माला धारण करू शकत नाही असे म्हणून त्यांनी त्यांचे म्हणणे खोडून टाकले. शेवटी कोणीच कोणाचे ऐकले नाही आणि त्या तिघींनी आपल्या पाडसांना धीर दिला. त्यांना शेजारच्या हाती सोपून ते भिलापाशी निघाले. आपल्या मातापित्यांच्या बाबतीत जे काही होणार असेल आपल्यालाच हो असा विचार करून पाडसेही त्याच्या मागोमाग गेली. सर्वांना येताना पाहून भिलाला अतिशय आनंद झाला. तो धनुष्यावर बाण चढवू लागला तेव्हा त्याचा धक्का लागून झाडावरील काही बिल्वे आणि पात्रातील थोडेसे जल खाली असलेल्या शिवलिंगावर पडले. अशा रीतीने त्याच्या हातून शिवरात्रीस 4थ्या प्रहाराची पूजाही घडून गेली. आदल्या दिवसापासून उपोषण, रात्री समयचे जागरण, 4ही प्रहारात पूजन घडले, शिवार्चन, यामुळे त्याचे सर्व पापे जोडून भस्म झाले. भिलापाशी येताच ते मृग परिवार म्हणाला, हे व्याधा, तुला दिलेल्या वचनानुसार आम्ही परतून आलो आहोत. आता आमचा वध कर, आमच्या देहाचे सार्थक कर. त्याचे बोलणे ऐकून भिल आश्चर्यचकित झाला. शिवपूजनाच्या प्रभावाने त्याला ज्ञान प्राप्त झाले होते. तो स्वतःशीच विचार करू लागला, हा मृग परिवार लोकांवर उपकार करता यावा म्हणून स्वदेहाचा त्याग करण्यास आतुर झाला आहे. स्वतःचे कल्याण कशात आहे त्यांना बरोबर कळले आहे म्हणून ज्ञानरहित पशु असूनही धन्य आहेत. पण मी मनुष्य आहे. हा दुर्लभ जन्म प्राप्त होऊनही मी काही पुरुषार्थ केला. मी दुसऱ्याच्या देहाला पीडा देऊन आपले शरीर पोचले. दररोज अनेक पातके करून कुटुंबाचे पालन केले. या सर्व दुष्कर्माबद्दल मला काय भोग भोगावे लागणार आहेत आणि कोणती गती मिळणार आहे कोणास ठाऊक. माझ्या जीवनाचा धिक्कार असो. अशा प्रकारे या ज्ञानसंपन्न भिलाने बराच वेळ पश्चाताप केला. मग धनुष्यावरचा बाण काढून घेतला आणि मृग परिवारास उद्देशून म्हणाला, तुम्ही सर्वजण खरोखर धन्य आहात. मी तुम्हाला मारू इच्छित नाही. तुम्ही निश्चिंत होऊन आपल्या निवासस्थानी जा. ते ऐकून मृग परिवारास अतिशय आनंद झाला. त्यांनी व्याधाचे आभार मानले. भिलाचे ते शुभ वर्तन पाहून भगवान शंकर संतुष्ट झाले. त्यांनी शास्त्रसंमत पूजनीय स्वरूपात प्रकट होऊन त्याला स्पर्श केला व म्हणाले, व्याधा, तू केलेल्या व्रताने मी संप्रसन्न झालो आहे. तू माझ्याकडून अपेक्षित वरदान मागून घे. त्यावेळी भगवान शिवजीचे मनोहर रूप पाहून भिल क्षणार्धात मुक्त झाला. त्याच्याकडून काही मागून घ्यावे असे त्याला अजिबात वाटले नाही. हे प्रभू, तुमच्या कृपेने मला सर्व काही मिळाले आहे असे म्हणून त्याने अनन्य भावाने त्याच्या चरणावर मस्तक ठेवले. शिवजींनी त्यांच्याकडून कृपादृष्टीने पाहिले. त्याचे गृह असे नाव ठेवले व म्हणाले, हे व्याधा, तुला दिव्य भोग प्राप्त होईल. शृगवरे परेही पाहिले. त्याचे गृह असे नाव ठेवण्यात आले आणि ही तुझी राजधानी शृगवरपूर ही तुझी राजधानी होईल. तुझ्या वंशाची वृद्धी होईल. माझ्या भक्तांवर प्रेम करणारे प्रभू रामचंद्र तुझ्या घरी येते. हे तुझ्याशी मैत्री करतील. त्यामुळे देवही तुझी प्रशंसा करतील. माझ्या भक्तीत तत्पर राहून तुला मोक्षप्रदाची प्राप्ती होईल. शिवजीच्या आशीर्वादाने तो व्याध धन्य झाला. त्याच्या दर्शनाने मृगही शापमुक्त झाला आणि दिव्य देह प्राप्त झाला. त्यांनी शिवप्रभूंना नमस्कार केला आणि विमानात बसून स्वर्गलोकी गेले. तेव्हापासून भगवान शंकर बुर्दाला चलावर व्याधेश्वर नावाने प्रख्यात झाले. शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने त्याचे पूजन केल्याने भोग आणि मोक्ष दोहाची प्राप्ती होते. शिवकृपेने व्याधाचा उद्धार झाला. त्याने यलोके अनेक उत्तम भोग भोगले. त्याला रामकृपा प्राप्त झाली. शिवसायुज्याती मिळाली. महर्षींनो, एक दुष्कर्मात भिलाकडून नकळत शिवरात्री व्रत घडले. त्याला एवढा लाभ झाला. मग एखाद्याने व्रताचे भक्तिभावाने आचरण केले तर त्याला किती लाभ होईल याविषयी कोणी काही बोलावे. पूर्वसुरूंनी सर्व धर्माचा आणि शास्त्राचा नीट विचार करून शिवरात्री व्रत हे परम कल्याण करणारे आहे, सर्वोत्कृष्ट साधन म्हणून सांगितले आहे. या जगात पुण्यकारक कल्याणप्रद अशी अनेक तीर्थ, व्रते, दाने, यज्ञ, याग, जप, तप, सत्कर्म, शिवरात्री व्रताची तुलना होऊ शकत नाही. हे व्रत सर्व साधनांचा राजा आहे म्हणून या व्रतास व्रतराज असे म्हणतात. जे कोणालाही स्वतःही साधून घ्यायचे असेल त्याने या व्रताची कथा ऐकावी. जो कोणी या शिवरात्रीच्या व्रताची कथा ऐकतो, सांगतो, कोणाला शेअर करतो त्याला 1000 गोशस्त्र दान केल्याचे पुण्य मिळते. रुद्राभिषेक केल्याचे पुण्य. भद्रसेन राजाची कथा शिवलीला अमृताचा 11वा अध्याय. ओम नमः शिवाय अशी प्रार्थना करून
करून शिवलीलाचे अमृत प्राशन करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो. म्हणून जे नर शिवपूजनामध्ये दंग होऊन राहत असतात ते नर श्रेष्ठ होत असतात. आणि शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे आगळे वेगळे असे महत्त्व आहे, कारण जो कोणी 1000 रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो स्वतः शंकर रूप होत असतो. त्याच्या केवळ दर्शनाने अनेक जण तरतात. 16 रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे, एक रुद्राक्ष जटेत बांधावा, त्यावरून रोज स्नान करावे, म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते. 12 रुद्राक्ष आपल्या हाताच्या मनगटात बांधावे, गळ्यात 32 रुद्राक्ष बांधावे, जटेभोवती 24, 6 रुद्राक्ष कानात बांधावे, म्हणजे तो नर संपूर्ण निर्दोष होत असतो. 108 रुद्राक्षांची माळ नेहमी गळ्यात घालावी. एकमुखी रुद्राक्षांची मनोभावे नित्य पूजा करणारा अतिशय भाग्यवंत होतो. पंचमुखी, 6मुखी, 8मुखी, 14मुखी असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असतो. रुद्राक्ष मनाने रोजच्या रोज जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वी होतो. अशा भगवान शंकराच्या आवडत्या रुद्राक्षांच्या महिमा फार मोठा आहे. सुंदर, पतिव्रता, गोड बोलणारी स्त्री जर पूर्वजन्मीची पुण्य संचय असेल तरच एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभते. श्रीमंत, विद्वान आणि गुणी मुलगा पूर्वजन्मीची पुण्य संचय असेल तरच प्राप्त होत असत. तसे सर्वज्ञानी, कृपावंत, तपाचरणी आणि शिवभक्त असा गुरु, हुशार, अढळ, निष्ठा व श्रद्धा ठेवणार, उदार असं शिष्य, समाशील असणारा पुढारी सारे नेहमी पूर्वपुण्यानेच लाभत असतात. सांगणाराकडे पूर्ण लक्ष देऊन ऐकणारा श्रोता, उदार असा यजमान, कुलीन, श्रेष्ठ घराण्यात जन्म, सुंदर, सुडोल आणि आरोग्य शरीर संपन्न हे पूर्वपुण्यानेच प्राप्त होत असते. फार वर्षापूर्वी काश्मीरमध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. त्याच्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार व चतुर प्रधान होता. राजा व प्रधान दोघे अतिशय सद्गुणी होते. दोघांची भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती, श्रद्धा होती. भद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकराची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले. राजपुत्राचे नाव होते सुधर्मा आणि प्रधान पुत्राचे नाव होते तारा. दोघेही बालपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे शिवभक्त होते, त्यामुळे ते एकमेकांचे मित्र बनले. लहानपणापासून त्यांची वैराग्यवृत्ती दिसून येत होती. दोघे कुमार 5 वर्षांचे. त्यांच्या माता आणि दासी त्यांना उत्तम वस्त्रे स्वतंत्रचे अलंकार घालीत अत्तरे लावित असत, पण दोन्ही कुमार ते सर्व काढून फेकून देत असत. आपल्या सर्व अंगाला भस्मपासून रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालीत असत. एका बाजूला एकांतात एकटे बसून शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत असे. प्रधान आणि राजा दोघे आपल्या मुलांचे असे वागणे पाहून फार आश्चर्यचकित होते. त्यांना वस्त्रे आभूरणे का आवडत नाही, त्यांना काही केल्या समजेना. त्यांच्या अंगाचे भस्म पुसून त्यांना चांगली वस्त्रे बडबडीत नेसवली, अनेक उत्तम दागदागिने घातले, तर हे कुमार सर्व आपल्या अंगावरून उतरून ब्राह्मणांना दान करून टाकीत असे. राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले, मारून पाहिले, दोघांना एकमेकांपासून दूर ठेवले. दोघे आपल्या व्रत सोडित नसत, शिवस्मरण सतत चालू ठेवीत असत. राजा आणि प्रधान दोघी अतिशय चिंतातूर झाले होते. एके दिवशी पराशर ऋषी आपल्या सर्व गोत्रवळासह काश्मीरला आले. पराशर ऋषी ज्ञानाचे खूप श्रेष्ठ होते, त्रिकालज्ञानी असे होते. श्रेष्ठ अशा वशिष्ठ मुनींचे नातू होते. त्यांच्या काळात यज्ञ कार्यात राक्षस अडथळे आणि त्यांनी राक्षस शस्त्र केले होते. पूर्वी ज्याप्रमाणे माणसे सर्वत्र वावरतात त्याप्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होते. त्यांच्या सानिध्यात आलेल्या सर्व प्राणी मात्रांना त्रास देत होते. म्हणून यज्ञ करून पराशर ऋषीने सर्व राक्षसाचा नाश केला. जन्मजय राजाने सर्पयज्ञ चालवत असताना ज्याप्रमाणे अस्तिक ऋषींमध्ये पडून तो थांबवला आणि सर्प कुळाचा नाश होऊ दिला नाही, त्याप्रमाणे पुलिस मुनी पराशर ऋषींच्या राक्षस शस्त्राच्या मध्ये पडले. म्हणून पराशर ऋषींच्या राक्षस यज्ञ थांबला. त्यामुळे रावण, कुंभकर्ण वगैरे सारेच राक्षस वाचले. ब्रह्मदेवा राग करून जेव्हा विश्वामित्रांनी आपली प्रतिसृष्टी निर्माण केली होती, तेव्हा पराशर ऋषींनी त्या बलाढ्य पतिव्रतेला अतिशय जर्जर केले होते. असे श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या राज्यात आले. पराशर ऋषींच्या नातू शब योगेंद्री भद्रसेन राजा कुलगुरू ऋषी आपल्या नगरात आल्याची बातमी करतात. राजा व प्रधान धावत त्यांना सामोरे गेले. ऋषींची आता सांग पूजा करून सर्वांना वस्त्रंकार देऊन मोठ्या मानाने आपल्या घरात आणले. नंतर राजाने पराशर ऋषींना नमस्कार केला व म्हटले, मुनिराज, आमचे दोन्ही पुत्र या वयात एकदम विरसक्त आहेत. त्यांना चांगले अलंकार का आवडते? रुद्राक्ष आणि भस्म लेपन मात्र अतिशय आवडते. दोघे नेहमी एकांतात बसतात, दांडगाई अजिबात करीत नाही. राजविलास दोघांनाही आवडत नाही. अशा हत्तीच्या सजवलेल्या सुंदर अशा अंबारी तळटीत बसायला आवडत नाही. अशा तऱ्हेने वीर सक्तीने शिवभक्ती केली तर मग आमच्या नंतर पुढे राज्य कसे करतील याची आम्हाला फार काळजी पडली आहे. तेवढ्यात राजा आणि प्रधानांचे ते दोन्ही कुमार तेथे आले. पराशर गुरूंनी त्यांच्याकडे टक लावून पाहिले. तळपडणाऱ्या चंद्रसूर्याप्रमाणे दोघे खूप तेजस्वी दिसत होते. पराशर ऋषींनी दोघांना आपल्या जवळ घेतले. तर राजाला म्हणाले, दोघे असे वीरसक्त शिवभक्त काय तुला सांगतो ते. फार वर्षापूर्वी या काश्मीर देशातच नंदीग्राम नावाचे एक फार मोठे शहर होते. त्या नगरात महानंदा नावाची एक वेश्या राहत होती. महानंदा दिसायला अतिशय सुंदर होती. प्रत्यक्ष मधून सुद्धा तिला पण वेळा अशी तिची काया खूप नाजूक, अतिशय डोलदार होती. तिची आईने भाऊ दोघजण असे तिच्याजवळ राहत असत. तिची हिरी माणिक लावून बनवलेली शय्या, सुंदर सजवलेला पलंग, त्यावर अत्यंत मुलायम राजशय्या चंद्राच्या किरणासारखा अतिशय शीतल प्रकाशावर सांडलेला अशी सुंदर होती. तिचे गाई गोटे गुराने गच्च भरले होते. दारात उत्तम प्रतीची हत्ती झुलत होती. तिच्या गायनाने किन्नर चुका स्वस्त होऊन बसत होते. तिची नित्यकला पाहून सर राजेमाना डोलावून दाद देत असे. तिच्याशी एकदा तरी रतिक्रीडा करायला मिळावी, तिचा सहवास थोडा वेळ का होईना मिळावा यासाठी मोठे राजे लोक तिच्या दारी टिष्टत बसत असत. महानंदा वेश्या असूनही अतिशय पतिव्रता होती. तिची एकदा का तिने एका पुरुषाला शब्द दिला
की त्याचा एक दिवस पुरा होईपर्यंत ती प्रत्यक्ष इंद्रालाही वश होणे शक्य होत असे. भगवान शंकराची निसीम भक्त होती. तिचा स्वभाव अतिशय दानशूर आणि खूप खूप उदार असा. आता सोमवार प्रदोष शिवरात्री व्रते ती नेहमीपणापासून करीत असे. नियमितपणाने करीत असे. ती आपल्या घरी अन्नछत्र चालवित असे. रोज लक्ष बिलपत्रांनी ते शंकराची पूजा करीत असे. ब्राह्मणांकडून शंकरावर अभिषेक करीत असे. दारी आलेला जे काही मागेल ते महानंद त्याला देत असे. श्रावण मासात कोटीलिंग करून घेत असे. या महानंदे आपल्या घरी एक कोंबडा आणि माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात सुद्धा रुद्राक्षमाळा घालून ती त्यांना नित्य करायला शिकवित असे. तिची जी नित्य शाळा केली होती त्यात तिने सुंदर शिवलिंग स्थापले होते. दोघांना तिने मी श्वासासमोर बांधून ठेवत असे. ब्राह्मण पुराण सांगत त्यावेळी लक्ष देऊन ऐकत असत. मग त्यानंतर महानंद त्या दोघांना सोडून देत असत. आपण स्वतः बाण अर्पून शंकरासमोर नित्य करीत असे. कुकुट व मरकट या दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असे. त्यांच्या दोघांच्याही गळ्यावर कपाळावरती प्रेमाने नित्य निमित्तपणे भस्म चर्चित असे. याप्रमाणे महानंदी बरोबर या दोन्ही प्राण्यांनाही आपोआप शुभजन घडत होते. एक दिवस सदाशिव स्वतः महानंदीचे सत्व बघण्यासाठी तिच्या पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी नंदीगाम ग्रावी आले. यासाठी त्यांनी रूप बदलले आणि सौदागराच्या वेश धारण करून शंकर महानंदीच्या घरी सौदागराच्या रूपातील शंकराचे रूप पाहून महानंद अगदी पार वेळावली. त्याने सौदागराला घरात बोलवले. सौदागराच्या आदराने चौकशी करून त्याला आपल्या वत्सकावर प्रेमाने हात धरून बसवले. सौदागराच्या एका हातात एक अतिशय बहुमूल्य सुंदर असे रत्नकंकण होती. ते इतके तेजस्वती की वस्तू पृथ्वीवर तयार झाली नाही. कोणाही पाहणाऱ्याच्या लक्षात येत होते. महानंद ते कंकणाकडे पाहत होती. तिच्या मनातील भावना बरोबर सौदागरूपी शंकरांनी ते कंकण काढून तिच्या हातात घातले. त्याबरोबर ती अतिशय आश्चर्यहर्ष झाल्याने म्हणाली, तुम्ही मला प्रतिमोलाचे कंकण दिले आहे. मी 32 लक्षांनी पद्मिनी. मी तुमचा 3 दिवसासाठी स्वीकार केला. आता 3 दिवस फक्त तुमचीच आहे. तुम्ही असेपर्यंत 3 दिवस मी अन्य कुणाकडे अजिबात लक्ष न देता पतिव्रते सांभाळे. सौदागर तिला हो म्हणाला. मग त्याने आपल्या जवळील तेजस्वी दिवेली काढले. समोर ठेवले. लिंग पातात जय जय चंद्रमणी असे म्हणून महानंदा बदनात पुदनात स्मरणात दंगून गेले. या लिंगावरून कोटी कंकणे ओळून टाकत असे तिला वाटले. सौदागर तिला म्हणाला, महानंदा लिंग म्हणजे माझा प्राण आहे. तेव्हा तू अतिशय नीट जपून सांभाळले पाहिजे. जर हे भगले किंवा जळाले तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेन. तेव्हा तू हे अतिशय नीट जपून ठेव. महानंदाने अतिशय काळजीपूर्वक आपल्या नित्यशाळेत सौदागराचे दिव्य लिंग असे नेऊन ठेवले आणि ते अत्यंत लाडेवाळपणे सौदागराला म्हणे, स्वामी 3 दिवस जसे आपल्यासाठी शरीराचे आरक्षण केले तसेच दिव्यलिंग अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवीन. हे पहा माझ्या नित्यशाळेला तेथे माझे रक्षक कुकुट व मरकटात ते सांभाळतील. हे लिंग आणि महानंदा दोघे मनसकावर झोपले. तेवढ्या तिची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने अग्नीला महानंदेच्या नित्यशाळेत आग लावण्याची आज्ञा केली. नित्यशाळेला आग लागली. सगळीकडे आग आग आरडाओरडा सुरू झाली. धावपळ सुरू झाली. शेजारचे लोक धावत नित्यशाळेपास येऊ लागले. सौदागराने अत्यंत सुखात गाळा झोपलेला महानंदेला हलवून उठवले. सांगितले, महानंदा जागी हो. आपल्या घरात कुठेतरी आग लागली. महानंदा जागी झाली. पाहते तर काय आपल्या घरातूनच आगीच्या ज्वाळा निघत आहे. तिने पाहिले आपल्या नित्यशाळेलाच आग लागली. हे तिच्या लक्षात आले. तशा आगीत तिने नित्यशाळेच्या शिल्ली कोंबडा आणि माकड यांचे डोळे सोडले. पटकन ती रानात पळून गेली. अग्नीने सर्व नित्यशाळा पूर्णपणे जाळून टाकली. मगच तो शांत झाला. सौदागराने महानंदाला विचारले, महानंदे माझे दिव्यलिंग सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेस ना? तू ते मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले आहेस ना? हा प्रश्न ऐकताच महानंदा अतिशय घाबरली. तिने आता सौदागराचे दिव्यलिंग नित्यशाळेतच ठेवले. तिला आता चांगलेच आठवले. ती एकदम शोक करू लागली. सौदागराचे दिव्यलिंग आता आपण नित्यशाळेतच ठेवले होते आणि ती आता एकदम शोक करू लागली. सौदागर म्हणाला, आज दुसरा दिवस आहे. माझे आत्मलिंग जाऊन भस्म झाले आणि मी तुला आधीच सांगितले होते की जर या लिंगाला काही झाले तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करीन. आता तुझ्या चुकीकरता मी प्राण देतो असे म्हणून त्याने गावाबाहेर मोठी चिता पेटवली. धडधड पेटलेल्या अग्नीला प्रदक्षिणा घातल्या. ओम नमः शिवाय असे म्हणून सौदागरूपी शंकरांनी अग्नीत उडी टाकली. महाआनंद अतिशय व्यतीत अंतकरणाने सर्व पाहत होती. सौदागराने अग्नीत उडी टाकल्यावर तिने मनात निश्चय केला की मी 3 दिवसासाठी या सौदागराला स्वीकारले होते. म्हणजे 3 दिवसासाठी मी त्याची पत्नीच होती. तेव्हा पती निधनानंतर पत्नीने सगमन करावे हा शास्त्रार्थ असा विचार करून मग गावातील ब्राह्मणांना आपली सरसंपत्ती दान केली. अश्वशाळा, हत्ती, घर इत्यादी सगळ्यांचे दान केले. मग स्नान करून महानंदाने आपल्या सरांगावर भस्म लावले. रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घातल्या. हर साम सदाशिव साम या नावाचे ध्यान करत तिने ही अग्नीत उडी टाकली. अशा रीतीने महानंदा सौदागरवर सती केली. त्याबरोबर इतका वेळ धडणारा अग्नी एकदम शांत झाला आणि क्षितिजावर एखादा सूर्य उगवा तसे भगवान शंकर त्या अग्नीमधून प्रकट झाले. मस्तकावर धारण केलेला जटाचा बार, कपाळावरचा तिसरा नेत्र लाल लालून चमकणारा, माथ्यावर धारण केलेला अतिशय शीतल असे गंगेचे जुजूर वाहणारे पाणी, मस्तकावर विलसणारी शांतपणे प्रकाशणारी चंद्राची कोणी, नीळकंठ हातात नेहमीचा त्रिशूळ, सर्वांगावर भस्माचे लेपन, वाघाचे कातडे नेसून हत्तीचे कातडे आपल्या अंगावर पांघरून घेतले म्हणून गळ्यात असंख्य नरमुंड्याचे हार घातले. सर्व अंगावर साप खेळवणारे अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर आले आणि आपल्या 10 हातांनी त्यांनी अग्नीमध्ये उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे अगदी वरच्या वाजले. भगवान शंकर महानंदेला म्हणाले, महानंदा सौदागराच्या रूपाने मीच तुझी परीक्षा घेतली. तू त्यात पूर्ण खरी उतरलीस. तुझी पतिव्रती आणि तुझी माझ्यावरची भक्ती यावर मी खूप प्रसन्न झालोय. तेव्हा हवे तेवर माग. तेव्हा महानंदा म्हणाली, महादेवा या सर्व नंदीगाम नगराचा आपण उद्धार करावा आणि मला आपल्या पायाजवळ कायमचे स्थान द्या. शंकरांनी तिला तदास्तु म्हटले. तिला शिवलोके नेण्यासाठी आपल्या शिवगणाने युक्त असे दिव्य विमान त्याच ठिकाणी बोलावून घेतले. मग नगरातील सर्व प्राणी मात्रांचा आई आणि भाऊ यांना बरोबर घेऊन महानंदा विमानात बसली. अशा तऱ्हेने नंदीगाम गावातील सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदेमुळे झाली. जेथे कधी कोणता रोग नाही, कसले दुःख नाही, ताण भूक सध्या लागत नाही, काम क्रोध दुःख धंदा याच्या जात नाही, साधे पाणी अमृतासारखे गोड असते. अतिशय
जेथे इच्छा येईल त्याचा लाभ होतो. अशा कधीही नाश न पावणाऱ्या ठिकाणी सतीपतीवर अशा महानंदीला स्थान मिळाले. महानंदीची गोष्ट ऐकून भद्रसेन राजा म्हणाला, हे मुनिवर, आपण मला महानंदीची गोष्ट सांगितली, चांगले झाले, पण आमच्या मुलाच्या वागण्याबद्दल नाही सांगितले काही. पराशर ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले, राजा भद्रसेना, हे तुमचे 2 पुत्र म्हणजे मागच्या जन्मेचे महानंदीने पाळलेले कुक्कुट व माकड आहेत. त्यांनी त्या जन्मी केलेल्या शिवपूजनामुळे त्यांना राजपुत्र आणि प्रधानपुत्र उत्तम जन्म मिळाले आणि खूप वर्ष राज्य करतील, प्रजेला शिवभजनात लावतील, तुमचा उद्धार करतील. हे ऐकल्यावर राजा व प्रधान दोघी पराशर ऋषींना भक्तिपूर्वक साष्टांग नमस्कार घालून म्हणाले, गुरुदेव, आम्ही धन्य झालो आहोत. अशा सुपुत्राचे आम्ही जनक आहोत. आता याचा आम्हाला खरोखर अभिमान वाटतो. आपण त्याच्या मागील जन्माची कथा आम्हाला ऐकवलीत, पण त्यांचा भविष्यकाळ काय आहे, पुढे किती वर्ष राज्य करतील, त्यांचे भविष्य काय, हे किती वर्ष आयुष्य आहे, हे कृपा करून आम्हाला सांगावे. आम्हाला एकुलते एक पुत्र असल्याने सगळा जीव यांच्यातच गुंतलेला राहतो. मग पुन्हा एकदा पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून बसले, स्वस्थ बसले. ऋषींना असे बसलेले पाहून राजा म्हणाला, ऋषीवर, आपण शांत काय, आमच्या मुलाचे भविष्य काय, जे असेल ते ऐकण्याची तयारी आहे. नंतर गंभीर आवाजात पराशर ऋषी म्हणाले, राजा, मी सांगतो ते ऐकून सर्व सभा लगेच दुःख सागरात बुडाल याची मला पूर्ण कल्पना आहे, पण मला कळणारी सत्य गोष्ट सांगणे मला भाग आहे. खोटे सांगितले माझ्या ज्ञानास कमीपणा येईल, माझ्या साधनेत दोष लागेल आणि सत्य तेच सांगितले पाहिजे. ऋषीवर्य, आपण आम्हाला स्पष्ट सांगावे अशी आमची विनंती आहे. भद्रसेन राजा म्हणाला, राजा, तुझ्या मुलाला आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्याच्या विधिलिखिताप्रमाणे आजपासून 7व्या दिवशीच याच वेळेला तो मरण पावेल, मृत्यूगंड आहे. पराशर ऋषी उद्गारले. हे वचन ऐकताच राजा भद्रसेन बेशुद्ध पडून गेला. आपल्या मुलाचे असे मरण पावेल असं ऐकून जो पिता ऐकेल तो बेशुद्धच पडेल, म्हणून भद्रसेन राजा बेशुद्ध पडला. सर्वांची अंतकरणे शोकाने अतिशय विदीर्ण झाली. अंतपुराणात राणी वशात तर आकाशाला फाडून टाकेल. राणी बी आक्रोश करू लागली. त्या मुलाची आई जोरजोराने रडू लागली की माझ्या मुलाचे मरण आजपासून 7व्या दिवशीच आहे, म्हणून ती राणी सुद्धा जोरजोराने रडू लागली. पराशर ऋषींनी राजाला सावध केले. सावध झाल्यावर राजाने विचारले, ऋषीवर, यावर उपाय आहे का, असेल तर मला सांगा, मी तो करीन. राजाचे रुदन ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले, हे नृपश्रेष्ठा, अरे तू धीर सोडलास तर प्रजेने काय करायचे. नृपश्रेष्ठा, तू असा धीर सोडू नकोस. ही पंचमहाभूते नव्हती ज्यावेळी चंद्र सूर्य नव्हती, सारी माया नव्हती, त्यावेळी ब्रह्मांड सर्व फक्त शिवाने व्यापलेले होते. त्यांच्या हुंकारातून ब्रह्म म्हणून जागृत अवस्था आली, ध्वनी म्हणजेच माया निर्माण झाली. तसेच अविश्वास आपणास दिसणारे त्रिविध अंक शिवाच्या इच्छेने निर्माण झाले. त्याने आपल्या सतशाने विष्णू, राजाशाने ब्रह्मदेव, तमाशाने रुद्र निर्माण केला. नंतर त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, मला त्याचे काही ज्ञान नाही, मी अज्ञानी आहे, म्हणून आपण मला उपदेश करून त्या संबंधीचे ज्ञान द्यावे. मग शंकरांनी त्यांना 4 वेदांचा उपदेश केला आणि 4 वेदांचे सार म्हणजे हा शिवलीला अमृताचा 11वा अध्याय रुद्र अध्याय आहे असे सांगितले. या अध्यायात स्वयं शिव आहे, प्रत्यक्ष मीच आहे. मी सांगितलेल्या ज्ञानाहून अगदी श्रेष्ठ ज्ञान आहे. दुसरीकडे हा अध्याय कुठेही नाही. हा रुद्र अध्याय आहे, प्रत्यक्ष मीच आहे, साक्षात हर साम सदा शिवच आहे असे स्वतः शिवशंकराने, महेशाने, महादेवाने सांगितले आहे. जो कोणी हा रुद्र अध्याय मनापासून अत्यंत भक्तिभावाने वाचतात किंवा ऐकतात त्याच्या दर्शन घेतल्याने इतर व्यक्ती सुद्धा उद्धारून जातात. मग ब्रह्मदेवांनी प्रत्यक्ष शंकराकडून घेतलेल्या आपल्या 7 मानसुपुत्रांना हा रुद्र सांगितला. तेथून अत्यंत तपस्वी ज्ञानी श्रेष्ठ ऋषींच्या मुखातून हा पृथ्वी तलावावर आलेला आहे. जो या अध्यायाचे अत्यंत मनापासून पारायण करतो त्यांच्या दर्शनाने तीर्थसुद्धा अधिक पावन होतात. स्वर्गातले देवाशा व्यक्तींचे दर्शन घ्यायला अत्यंत आतुर होता. असा रुद्रमहिमा हा रुद्रमहिमा ज्यावेळी फार वाढला होता त्या यमपुरीमध्ये फार सोच पडली होती. यमदूतांना पृथ्वीवर काही काम उरले नाही. अशा तऱ्हेने यमपुरी सोच झाली तर स्वर्गाचे काही खरे नाही, कारण ते भयंकर गर्दी होईल. त्यामधून देवतांनी आव्हान निर्माण होऊ शकेल, पण पृथ्वीवर स्थिती तशीच राहण्यासाठी मग यमाने अभक्तीला नास्तिकतेला पृथ्वीवर पाठवले. तिच्या सांगण्यावरून या अध्यायावर येथील कुतुकवादी वाद घालू लागले. अभक्तीने नास्तिकतेने लोकांच्या मनातील मत्सर वाढला. त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले, अति महानरकात जाऊन पडले. यमाने सेवकांना सांगितले, जो कोणी शंकराचा थोडा सुद्धा द्वेष करत असेल त्यांचे आयुष्य कमी करा आणि त्यांना सारखा खूप त्रास द्या, नरकामध्ये टाका. जे कोणी शिव मोठा, विष्णू लहान, विष्णू मोठा, शंकर लहान, शंकर भेदाभेद करत असतील, मागे पुढे न पाहता त्यांना पण खुशाल नरकात घाला. ज्यांना रुद्र अध्याय अजिबात आवडत नाही त्यांना खुशाल कुंभी पाकात फेका. आणि या रुद्र अध्यायाची मनापासून भक्तिभावाने पारायण करणाऱ्याचे आणि वाचन करणाऱ्याचे आणि ऐकणाऱ्याचे आयुष्य वाढवा. म्हणून हे राजा, आता नियमितपणाने तू रुद्राची पारायण कर. शिवावर अभिषेकाची सतत धार धर, म्हणजे तुझे येणारे संकट एकदम टळेल. आपल्या इथं शतगटाची स्थापना कर. दिव्य वृक्षाची पाणी आणून घटातील सर्व पाणी मंत्राने पवित्र कर. त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल. रोज रुद्र अध्यायाची 10,000 आवर्तने कर. याप्रमाणे सतत 7 दिवस आवर्तने कर. जो कोणी सतत 7 दिवस पारायण करतो तो आजारी व्यक्ती सुद्धा तो आजारपणा नाहीसा होऊन एकदम टवटवीत आणि टकटकीत होतो. असे हा
अध्यायात स्वतः शिवाने सांगितलेले आहे. साक्षात शिव या अध्यायात अवतरलेले आहे. म्हणून जो कोणी या अध्यायाचे सतत 7 दिवस पारायण करतो त्याचे दीर्घ आयुष्य होतं. जो कोणी ऐकतो, कोणाला सांगतो त्याचे सुद्धा दीर्घ आयुष्य होते. म्हणून तुझे संकट एकदम टळेल. तू सतत 7 दिवस ऐक म्हणजे तुझे संकट एकदम टळेल. भद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने पराशर ऋषींचे पाय धरले आणि म्हणाले, मुनिराज, आपण ऋषीश्रेष्ठ आहात. काळ, मृत्यू, भय आणि शोक यापासून तुमच्यासारख्या गुरुशिवाय माझे कोण रक्षण करणार? तुम्हीच मला संकट निवारण्यासंबंधी मार्गदर्शन केले पाहिजे, तेव्हा मी ताबडतोब करतो. पण आपण आचार्य होऊन माझा हा अभिषेक व 10,000 आवर्तने करावी ही प्रार्थना आहे. तेव्हा तुम्हीच मुख्य आचार्य होऊन काम करावे. तुमच्याबरोबर ऋषीमुनी आहेत, सांगाल तेवढे आणखी बोलावून आणतो. आपण लगेचच प्रारंभ करावा. मग राजा भद्रसेनाने 1000 ब्राह्मणांना बोलवले. सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे शिवभक्त होते, विद्वान होते, सदाचारी होते. परधन, परस्त्री यांच्याविषयी त्यांच्या मनात मुळीच आसक्ती नव्हती. पापाचा पैसा मिळवणारे मुळीच नव्हते. आकाशातून भरधाव वेगाने जाणारा सूर्याचा रथ सुद्धा शाप देऊन थांबवू शकतील असे तप सामर्थ्य प्रत्यक्ष या ऋषीमध्ये होते. ज्ञानाला प्रत्यक्ष शंकराला कैलासावर खेचून आणतील असा त्यांचा प्रभाव होता. असे 1000 ब्राह्मण आल्यानंतर 1000 घटांची पराशर मुनींनी तेथे स्थापना केली. तीर्थक्षेत्राचे अत्यंत पवित्र नद्याचे पाणी त्यात भरून ठेवले. शुभ अशी आंब्याची ताजी पाणी प्रत्येक घटामध्ये घातली. सर्व तयारी पूर्ण होताच रुद्रघोष सुरू झाला. शिवनामाचा गजर सारखा रात्रंदिवस 7 दिवस चालू होता. अशा तऱ्हेने पूर्ण झाल्यावर 7व्या दिवशी पूर्वी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुधर्माचे प्राण घेण्यासाठी भद्रसेन राजाच्या घरी आले. मृत्यू वेळ आली. सुधर्म बेशुद्ध होऊन पडला. हृदयाचे स्पंदन थांबले. एक घटका संपली. राजा भद्रसेन पुत्राची अवस्था पाहून मनात अतिशय व्याकुळ झाला. नंतर पराशर ऋषींनी स्थापन केलेल्या पवित्र घटातले रुद्रदक बाळाच्या अंगावर शिंपले. त्याबरोबर बाळ हळूहळू शुद्धीवर आले. त्याने आपले डोळे उघडून पाहिले. अतिशय आनंदामुळे भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंद अश्रू गळू लागले. सुधर्म उठून बसला. तेव्हा पराशर मुनीने राजाला म्हणाले, आपण जिंकलो. बाळाची मृत्यूवेळ टळून गेली. पहा, तो उठून बसला. मग त्यांनी सुधर्माला विचारले, काय घडले बाळा? तुला आठवतं का? तू बेशुद्ध का झाला होता? तुला काही आठवतं का? सुधर्माला पराशर ऋषींनी विचारले, तुला काही आठवतं का? तू बेशुद्ध का झाला होता? हो, चांगले आठवतं आहे. नवे ते दृश्य अजून सुद्धा माझ्या डोळ्यापुढे फिरत आहे आणि दिसत आहे. एक भयंकर पुरुष होता. माझ्या जवळ आला. त्याचे लांब लांब सुळे तोंडाबाहेर आले होते. त्याचे डोळे अग्नीसारखे लाल होते. जटा वर बांधल्या होत्या. कपाळाला शेंदूर फासला होता. तो माझ्या अगदी जवळ आला. माझ्या हाताच्या दंडाला धरले. असा हा भयंकर पुरुष मला धरून नेत होता. तेवढ्या 4 अत्यंत तेजस्वी पुरुष तेथे धावत आले. त्यांनी बाघंबर नेसलेले होते. अंगाला भस्म फासले होते. त्यांच्या हातात लखलखीत शस्त्रे होती. त्यांनी मला त्या भयंकर पुरुषापासून सोडवले आणि त्या भयंकर पुरुषाला पकडून मारत मारत घेऊन गेले. सुधर्म राजपुत्राने सांगितलेले शंकराचे रुद्र महात्म्याची प्रचिती सर्वांनी पाहिली. त्याबरोबर राजा भद्रसेनासह सर्वांनी शंकराचा जय जयकार केला आणि सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातले. स्वर्गातून देवांनी दृश्य पाहून सर्वांना पुष्टवृत्ती केली. मंगलवाद्य वाजू लागली. नंतर भद्रसेनाने पुन्हा एक होम केला. अतिशय आनंदाने अनेक उत्तम ते वस्तू ब्राह्मणांना अर्पण केला. सर्वांना उत्तम पंचपक्वान्नांचे जेवण घातले. भांडार उघडून मनसोक्त दान देऊन आलेले सर्व याचक तृप्त केले. त्याच वेळी दुधात साखर पडावी आणि सोन्याला सुगंध यावा, त्याप्रमाणे आणखी एक फार मोठा सुयोग आला. देवर्षी नारद त्यावेळी अचानक होऊन मंडपात अवतरले. त्यांना तेथे आलेले बघताच कुंडातून प्रत्यक्ष अगदी त्यांच्या दर्शनासाठी बाहेर आला. पराशर ऋषी, भद्रसेन राजा यांच्यासह नारद मुनींनी अत्यंत आदराने नमस्कार केला. राजाने व सर्व नारद मुनींनी षोडोपचारे पूजा केली. नारद मुनी म्हणाले, मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता वाटेमध्ये शंकराचे 4 दूत पाहिले. मृत्यूला ते आपल्याबरोबर बांधून नेत होते. मी चौकशी केली तेव्हा मला समजले की राजा, तुझ्या पुत्राचे मरण चुकले आहे. ते मृत्यूला तुझ्या पुत्राचाच मृत्यू बांधून नेत होते. रुद्रानुष्ठान करून तू फार धन्य झाला आहेस. तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्राला पाठवले. माझ्या देखतच त्याने स्वतः मृत्यूला विचारले, कोणाच्या आज्ञेने तू भद्रसेन राजाच्या मुलाचे प्राण आणलेस? त्याला तर आणखी 10,000 वर्षाचे आयुष्य होते. तो सार्वभौम राजा होईल. शिवमहिमा तुला माहीत नाही का? तुझी मर्यादा सोडून असे वागलास का? तेव्हा मृत्यूने उत्तर दिले, क्षमा करावी मला महाराज, पण मी नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेली महाराज भद्रसेनाची पत्रिका वाचून पाहिली होती. त्यामध्ये स्पष्टपणे 12व्या वर्षी त्याला गंडांतर होते. ते माझ्या प्रत्यक्ष पाहण्यात आले. म्हणून माझ्या हातून अपराध झाला. मग त्याच्या हातून घडलेल्या त्या अपराधामुळे अत्यंत कष्टी झालेले यमाने शंकराचे स्तवन केले. न कळत आपल्या हातून अपराध झाला त्याबद्दल क्षमा करावे असे पुन्हा पुन्हा विनवले. नारदाच्या अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत लीनतेने भक्तिभावाने पुन्हा लोटांगण घातले.
मुलाच्या मृत्यू टळलेले झालेले अतिशय आनंद पित्त आणखी 1000 रुद्र करून मोठा उत्सव केला. अशा तऱ्हेने 100 रुद्र केले की तो पुरुष शतायुष्य होतो आणि रुद्र महात्म्याचा अध्याय वाचला की तो माणूस शिवरूप होऊन जातो. तो ते जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त होतो. नंतर नारद मुनी गुप्त झाले. भद्रसेन राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरुला संतुष्ट केले. नंतरच अत्यंत आदराने त्यांना निरोप दिला. हे आख्यान जे वाचतील त्यांना अतिशय दीर्घायुष्य, उत्तम सद्गुणी संतती लाभेल. ब्राह्मणांना 1000 गायी दान दिल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. 1000 रुद्र अभिषेकाची प्राप्ती होईल. आणि हा अध्याय वाचला म्हणजे त्या माणसाला 1000 रुद्र अभिषेकाचे पुण्य मिळेल. महापापे त्याची चटकन नाहीशी होतील. हा अध्याय जर दिवसातून 3 वेळा वाचला तर आलेली त्याची मोठी मोठी भयानक मृत्यूगंड आणि संकटे दूर होतील. दिवसातून 3 वेळा वाचावा. या कलयुगात तर शिवकीर्तनाचा महिमा विशेष मोठा आहे. पुढे भद्रसेन राजाने सुधर्मपुत्राला आपले राज्य दिले. तारकाला राज्याचे प्रधानपद दिले आणि प्रधानांचा वान प्रस्ताव स्वीकार करण्यासाठी तप करण्यासाठी वनात निघून गेला. शंकरांनी आपले दिव्य विमान पाठवून त्या दोघांना स्वर्गात नेले. ते दोघे शेवटी विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्या राज्यात काही दिवस राहून शेवटी शिव स्वरूपात विलीन झाले. हा 11वा अध्याय म्हणजे प्रत्यक्ष 11 रुद्र आहेत. हा अध्याय भक्तिभावाने ऐकला म्हणजे 11 रुद्र प्रसन्न होता. मनामध्ये इच्छिलेले फळ प्राप्त होते. मृत्युंजय जप, रुद्रानुष्ठान जे कोणी करतात त्यांना कसल्याही प्रकारची ग्रहपीडा, पिशाचपीडा, रोगपीडा बाधत नाही. जो या अध्यायाला खोटे हाय कुत्सितपणे म्हणेल तो अतिशय अल्पायुष्य होईल. अशा माणसाची संगती कधी धरू नये. त्याला कायमचे वाईट टाकावे. विष खाणाऱ्याच्या पंक्तीला बसून जेवले तर जेवणाऱ्याला मृत्यू येणार. म्हणून असा नास्तिकेची संगत अजिबात धरू नये. सर्व शिवलीला अमृत वाचणे ज्यांना अजिबात शक्य नसेल त्यांनी एक रुद्राचा अध्याय जरी वाचावा. या अध्यायाचे पारायण करणाऱ्याला 1000 रुद्र अभिषेक केल्याचे पुण्य मिळते. त्याच्या घरी नेहमी अतिशय आनंद भरलेला असतो. दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. धन संपदा, सुख, समृद्धी, यश, कीर्ती, विजय जे जिथे जातील तिथे विजय मिळेल. असे ही शिवलीला अमृताचा 11वा अध्याय एवढा पॉवरफुल आहे. तर हा 11वा अध्याय असा आहे मित्रांनो. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा शिवलीला अमृताचा 11वा अध्याय आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा. कुठून कोणत्या गावाहून माझा व्हिडिओ ऐकत आहोत कमेंट्समध्ये नक्की करा. जय श्री महाकाल तरी करा. जय श्री महाकाल केल्याने महाकाल आपली रक्षा करतात.